नागपूरमध्ये गडकरींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडनं उमेदवारांची चाचपणी केली जाते। नागपूरमध्ये गडकरींना टक्कर देणारा उमेदवार देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी आहे। नागपूरमध्ये काँग्रेसकडनं विकास ठाकरे, अभिजित वंजारी, बंटी शेळके यांच्या नावावरती सध्या विचार सुरू असल्याचं कळतंय। रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। पटोले आणि पृथ्वीराज चव्हाणांकडनं नागपूर रामटेक मतदारसंघांचा आढावा घेतला गेलाय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसच्या गोटातून हालचालींना वेग आलेला आहे। काय चर्चा आहेत, नेमकी काय चाचपणी काँग्रेसकडनं केली जाते? गुरुप्रसाद, आपल्याला जसं माहित आहे की काल दिवसभर ही काँग्रेसची बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आणि त्यामध्ये 19 लोकसभा जागांचा विचार करण्यात आला। त्या जागांची चाचपणी करण्यात आली आणि त्या जागांसाठीचे जे दावेदार आहेत किंवा ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यावर देखील चर्चा झाली। यासाठी आजी माजी खासदार, सदस्य सचिव हे सर्व हजर होते। नागपूरचा विचार केला तर नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं लोकसभा जागा आहे आणि या जागेवर गडकरींच्या विरोधात कोण लढणार याबाबत खलबत झालेली आहेत आणि त्यामध्ये की प्रामुख्याने 3 नावं समोर आलेली आहेत। त्यामध्ये आमदार विकास ठाकरे हे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। ॲडव्होकेट अभिजित वंजारी हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर बंटी शेळके हे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव आहेत। बंटी शेळके यांनी यापूर्वी देखील 2019 ची विधानसभा निवडणूक लढवलेली होती, मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून लढवलेली होती आणि अत्यंत कमी फरकाने ते ही निवडणूक हरलेले होते। जवळपास 3,500 मतांच्या फरकाने ही निवडणूक हरलेले होते। तर दोन्ही जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत, मात्र अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष आहेत विकास ठाकरे, त्याचबरोबर विधानसभेचे आमदारही आहेत, त्यांच्याही नावावर चर्चा झालेली आहे। एकूणच आता केंद्रीय मंत्री आणि हेवीवेट जे मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे। त्याचबरोबर काँग्रेसच्या गटातून यापूर्वीपासूनही माहिती येत होती समोर की जो कोणी उमेदवार असेल तो नवा असेल आणि नव्या दमाचा असेल, कारण गडकरींना टक्कर देणारा उमेदवारी त्याच याचा असायला हवा। त्याचबरोबर गेल्या निवडणुकीच्या वेळी नाना पटोले हे उमेदवार होते, मात्र यावेळेस नाना पटोले हे भंडारा गोंदियातून लढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर रामटेक लोकसभेचा देखील विचार करण्यात आलेला आहे आणि त्या देखील नितीन राऊत, त्यांचे पुत्र कुणाल राऊत, विधानसभेच्या माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचीही नावं चर्चेत आहेत। मात्र नागपूर मधून कोण लढणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जी नावाची जी घोषणा झालेली नाहीये पहिल्या यादीमध्ये, त्याचा देखील काँग्रेस कसा वापर करतो आपल्या निवडणूक प्रचारात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार। बरोबर, अजून भाजपकडनं नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि इकडे काँग्रेसच्या गोटामध्ये आता गडकरींविरोधात कोण उमेदवार द्यायचा याबद्दलची चर्चा, चाचपणी सुरू आहे। धन्यवाद जितेंद्र या सविस्तर माहितीसाठी।